महिलांनी महिलांच्या विरोधात उभे न राहता एक होऊन महिला अत्याचार विरोधात आवाज उठवला पाहिजेत, आपली ताईगिरी दाखवली पाहिजेत असा सूर आज स्त्री कितपत सुरक्षित आणि सबल, मुक्त असो की उमरे आड या चर्चासत्रात निघालाय। बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दुसऱ्या दिवशी आज स्त्री कितपत सुरक्षित आणि सबल, मुक्त असो की उमरे आड या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। या चर्चासत्रात समाजसेविका अंजली दमनिया, अभिनेत्री दीपाली सय्यद आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सहभाग घेतला। त्यांच्याशी निवेदिका नम्रता वागळे यांनी संवाद साधला। या चर्चासत्रात वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणापासून धनंजय मुंडे लग्न प्रकरणापर्यंत अनेक प्रकरणावर चर्चा झाली। यावेळी बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। अंजली दमनिया म्हणाल्या, प्रत्येक घरात मुलीला स्वयंपाक शिकवला जातो तर मुलाला अभ्यास करायला सांगितला जातो, खरं तर तिथेच आपली मानसिकता बदलायला हवी। तृप्ती देसाई म्हणाल्या, महिला सबलीकरणाकडे जाताना निर्णय घेणाऱ्या सुद्धा महिला असणे आवश्यक आहे। दुर्दैवाने जेव्हा महिला महिलांनाच विरोध करतात तेव्हा त्यांचे निर्णय घेणारे पुरुष असतात। दीपाली सय्यद म्हणाल्या, महिलांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आलं आहे, तसेच प्रत्येक क्षेत्रात त्यांना असुरक्षितता भेडसावत असते, पण त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी त्यांच्या आसपासच्या लोकांची आहे। जे तू मगाशी म्हणाली की कपड्यांवर काय असतं, कपड्यांवर नसतं ते प्रत्येक पुरुषाच्या बघण्याच्या दृष्टिकोनात असतं आणि त्यांच्या मानसिकतेत असतं। 2.5 वर्षाच्या मुलीवर जेव्हा रेप होतो तेव्हा काय म्हणायचं, कसले कपडे घातलेले असतात तिने? 2.5 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष अशा मुलींकडे ज्या विकृत नजरेने बघतात त्यांची नजर बदलायला हवी। ती जाणार कुठे? घरातनं तिला जर मी लाथाडलं, कितीही त्रास दिला तरी ती जाणार कुठे? कारण माहेरचे लोक घेणार नाहीत, त्यांना त्यांचे घर संसार असतात, भावाला त्याचं असतं, आई वडील म्हातारे झालेले असतात, तर ही जाणार कुठे? तर ह्या मानसिकतेतनं तिचा जो छळ आहे ना तो जास्तीत जास्त वाढत जातो। आणि ज्या दिवशी स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहतील, ताकदीने कमवायला लागतील ना, त्या दिवशी हळूहळू हे चित्र बदलेल। म्हणून शिक्षण जे आहे ना, कारण आपण नेहमी बघतो की मुलाच्या, आपण जेव्हा आई वडील पैसे वाचवतात ते एक जण म्हणतं की बाबा माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी, हे बंद करा। दोघांच्याही शिक्षणासाठी खर्च करणार, दोघांच्याही शिक्षणासाठी वाचवणार आणि लग्नांवर अवास्तव खर्च करण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणांवर करा, मुलीलाही तेवढंच शिक्षण द्या आणि तिला तिच्या पायावर उभं करा। अर्ध्याधिक, मी खरंच सांगते, अर्ध्याधिक हे जे सगळ्या घटना घडतायत ना त्या बंद होतील।